काकू हो उठा वेकअप. तुम्ही तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला न्यायला आलोय. मला न्यायला आलात? हो. म्हणजे ऐका ना आधी मला काहीतरी खायला द्या ना. मुंबईहून मी असाच काही न खाता पिता निघालो. खूप भूक लागली. हो पण आता घरात काहीच उरलं नाहीये. उरलेलं सगळं जेवण मी गाईला घातलं. काय गाईला दिलं? दुसरं काहीच नाहीये? हा म्हणजे तशी अर्धी चपाती उरली आहे. चालेल पण ती मी उंदरासाठी ठेवली आहे. रात्री उंदीर येतो आणि ती खाऊन जातो. मी उंदरासाठी ठेवलेली चपाती मला देणार आहात याला काय अर्थ आहे? मग काय करणार? तुम्ही आधी कळवायचं ना येणार आहात म्हणून. पंचपक्वान्न बनवून ठेवली असती. मला नको तुमचे पंच आणि ती पक्वान्न. ऐका ना तुमच्या हातचं काहीच गोड लागेल मला. मिठाचा खडा देऊ का? चालेल ना तुम्हाला? गोड लागेल. मागच्या जन्मी कुत्र्याचं शेपूट होतात का हो तुम्ही? इथे मुंबईहून मी काही न खाता तिथे इथे आलोय आणि तुम्ही माझी मस्करी करताय. ए कोण कोण कोण? ए चोर 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 काय झालं? ए झोप गप्पा. झोपेत काय बडबडतेस? जेलात गेल्यापासून तिला चोरच दिसतात. मिलीने आमची झोप फोड केली. झोप झोप झोप. ओ माय गॉड, काय सांगतेस काय? हो अगं मम्मा, इथे आई पण ना नोकरासारखं वागतायत. ठीक आहे, त्या नोकरासारखं वागतायत ते वागतायत, पण रत्नमाला काकी सुद्धा त्यांना तसंच वागवतायत अगं. त्या फक्त सगळ्यांची मजा घेतायत. जाऊ दे ग, प्रत्येकाची वेळ असते. आज त्यांची आहे. तेच तर मम्मा, प्रत्येकाची वेळ येते. म्हणूनच तर मला टेन्शन आलंय ना की ही अशी वेळ माझ्यावर यायला नको. उद्या जर मी काहीतरी करायचं ठरवलं आणि यांनी मला सुद्धा असं नोकरासारखं वागवलं तर मग मी काय करायचं मम्मा? तू का हसतोयस? काय ग, कोण असतंय? आदित्य का? हसू दे. नाही, त्याला म्हणा आता नाही कळत आहे तुला, पण राजवर्धन जेव्हा माहेरच्या चहामधून त्याला हाकलून लावेल ना तेव्हा त्याला कळेल. बरं बच्चा, ऐक, आता सध्या तू शांत राहा आणि आता तू काही करू नकोस. ओके, आपण पुढचा प्लॅन नंतर ठरवूया. ओके, यू काम डाऊन बच्चा, काम डाऊन. बाय मम्मा. बाय, टेक केअर. आदित्य, काय चाललंय तुझं? हा, का हसतोयस असं? हसण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये, कळलं? काहीच घडलं नाहीये. अगं सानिया, खूप काही घडलंय. आता तू मला काय म्हणाली होतीस की कावेरीला नक्की कोणी अडकवलंय हे कोणालाही सांगायचं नाही. पण आता बघ, मी कोणालाही काहीही न सांगता खरा गुन्हेगार सापडला. आणि मला माहिती आहे, आज बाबांनी सुद्धा खोटी नाटकं करून स्वतःला वाचवलं असणार. पण सानिया, तुमचे असे उतरलेले पडलेले चेहरे पाहून ना मस्त वाटतं मला.
असे शटर डाऊन झालेले चेहरे बघितले ना की छान वाटत. हस, अजून हसा आदित्य. पण उद्या जेव्हा राजवर्धन येऊन त्याच्या केबिन मधून तुला त्या खुर्चीवरून उठवत फरफटत बाहेर नेईल ना, तेव्हा तुला हसावं की रडावं हे सुद्धा कळणार नाही. आणि काय म्हणालास तू आता? तुमचे शटर डाऊन झालेले चेहरे बघून मला खूप आनंद होतो असंच म्हणालास ना आता? पण उद्या जेव्हा तुझ्या करिअरचं शटर डाऊन होईल ना, तेव्हा तू रडशील आणि मी हसेन. हो काकू. हो उठा उठा उठा, मी आलोय. उठा 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 उठा. आधी स्वप्न पडलं, आता भास होत आहेत. हा भोका सतत त्रास देतोय मला स्वप्नात सुद्धा. काय बाई आहे, उठून परत झोपली. सतत का भास होत आहेत मला? हा भोका सारखा का दिसतोय? तो भास होत नाहीये, मी खरंच आलोय. मी आलोय, हे बघा इथे आलोय. आलो आलो, उठा उठा. खरं झालं? या इकडे 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 इकडे. खरं झालं? खरंच आलं. मला कसले चिमटे काढताय? भास झाल्यावर स्वतःला चिमटा काढायचा असतो. इकडे इकडे इकडे, हात द्या, हात द्या, हात. तुम्ही इथे काय करताय? काय करताय म्हणजे? मागच्या वेळी एकानं भाताची पेरणी केली होती, आता कापणी करायला. काय बोलताय? तुम्हाला न्यायला आलोय. मला न्यायला आलात? हा, मग मी बाहेर येते. काय काय? तुम्ही खरंच मला न्यायला आलात? हो, तुम्ही म्हणाला होतात ना, खरा गुन्हेगार सापडला की मी आहे. खरा गुन्हेगार कोण आहे हे आम्हाला कळलंय. कुणी केलंय सगळं? आपल्या अकाउंटंटने. काय? पाचपुतांनी?
त्याला तुमच्याबद्दल जेलस फील झालं आणि म्हणून त्याने हे सगळं केलं. तर मला असं वाटतंय की या सगळ्या मागे अजून कोणीतरी, पण त्याने त्याचा गुन्हा कबूल केलाय. आता चला तुम्ही. नाही, कावेरी कुठेही जाणार नाही. बाय. चल तात्या, काकू, हे बघा, आधीच इथे येऊन तुम्ही तुमचा वेळ वाया घालवलाय. आता लगेच इथून निघा आणि किमान थोडा तरी वेळ वाचवा, कारण कावेरी कुठेही जाणार नाहीये. आणि कावेरीला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. कारण मी जर यांना नाही नेलं तर यांची काहीही चूक नसताना त्यांना माहेरचा चहा सोडून पुन्हा त्यांच्या जुन्या आयुष्यात परतावं लागलं. म्हणून माझ्या आईला आयुष्यभर वाईट वाटत राहील. तो तुमचा आणि तुमच्या आईचा प्रश्न आहे. माझ्या पोरीवर जेव्हा चोरीचा आरोप केला गेला तेव्हा आमच्या मनाला ज्या यातना झाल्या त्या आम्हाला सुद्धा आयुष्यभर पुरणाऱ्या आहेत. पण ठीक आहे, आता हा विषय वाढवू नका. मी पुन्हा सांगतोय, मी कावेरीला मुंबईला पाठवणार नाही. कळतंय? ऐका ना माझं प्लीज. चल बाय. हो, बाय. खरा गुन्हेगार सापडलाय, कोणाचे कळलं? तुम्ही ऐका तर तात्या. अहो माझं ऐकून तर घ्या. तात्या, तात्या. वा ताई वा, कसली भारी रांगोळी काढली आहेस. म्हणजे रांगोळी काढायची जर वर्ल्ड चॅम्पियनशिप ठेवली ना तर फर्स्ट प्राइज तुलाच मिळेल बघ. खूप मस्त आली आहे. तू पण काढतेस की छान रांगोळी. हो ग, पण शेवटी तुझा हात तो तुझा हात. तुला सांगू का, मी नेहमी रांगोळी काढताना तुझी आठवण काढायची. आणि आई तर नेहमी एखादं फूल नाही तर स्वस्तिक एवढंच काढून मोकळी व्हायची. पण आता तू आलीयस ना तर अंगणात छान रांगोळी आलीये. किती मस्त वाटतंय. ताई, तू आल्याने घराला खरंच घरपण आलंय. हो ना आई? घराला घरपण आलंय खरं, पण दरवेळी ती आल्याने जे चैतन्य असतं ना ते नाही. ज्या दिवशी ते चैतन्य परत येईल त्या दिवशी वाटेल की आता खऱ्या अर्थाने घराला घरपण आलं. हे कावेरी, हे घे पैसे आणि मला मशिरी आणून दे. माझी मशिरी संपली. अगं आई, तिला कुठे सकाळी सकाळी दुकानात पाठवतेस तू? सुलभे, मशिरी सकाळीच लावतात, रात्री पाठवू तिला? आणि काय ग, तिला काय घरातच बसून ठेवणार आहेस का आरती ओळणार आहेस तिची? 4 कामं केली तर मरते काय? आजी, त्यापेक्षा तूच का नाही जात मशेरी आणायला? म्हणजे त्या मशेरीच्या निमित्ताने तुझं मॉर्निंग वॉक सुद्धा होईल. तब्येतीला बरं असतं ते. महिने ह्या टिटवीच्या नादी लागून तुम्हाला बोलतेस? अगं फिरू दे गावात, त्यांना कळेल पोरगी परत आली म्हणून. अगं गावातले लोक बघतील तर 4 स्थळ तरी सुचवतील. आणि काय ग, अजून तू इथंच आहेस? आई थांब तू. लोकांनी स्थळ सुचवावी म्हणून तिने गावात मिरवायला जायचंय का? कावेरी, तू नको जाऊस बाहेर. आई असू दे, जाईन मी. हा,
आणि लवकर ये ग. हा वैदे बोल. मी काय बोलू, तूच बोल. भेटली का काऊ? काय म्हणाली? काकू काय म्हणणार आहे, ते मजेत आहेत. अच्छा, मग तू येतोयस ना तिला घेऊन? नाही म्हणजे निघालात का? कधीपर्यंत पोचाल तुम्ही? अजून निघालोच नाहीये तर पोचणार कसं? तात्या ऐकत नाहीयेत. काकूंना मुंबईला पाठवणार नाही असं म्हणतायत. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ऐकतच नाहीये. अरे मग तू का थांबलास तिथे? तू ये की निघून. नाही, काकूंना इथून घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. लिसन राज, हे बघ, आय कॅन टोटली अंडरस्टँड की तू हे सगळं रत्नमाला मॅडम साठी करतो, तुझ्या आईच्या इमोशन्सचा विचार करतो. तसं काऊ पण तात्यांची मुलगी आहे. तात्यांचं म्हणणं पण बरोबर आहे ना. आणि जर तात्यांना वाटत नसेल तिला इथे मुंबईला पाठवावं तर आपण तरी कसं आणणार आहोत तिला? आणि तसेही काऊला परत मुंबईत यायचंय की नाही ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. तिचं काय म्हणणं आहे हेही लक्षात घ्यायला हवं आपण. मला सगळं माहिती आहे. मला त्यांच्या डोळ्यात दिसलं त्यांना यायचंय मुंबईला, पण फक्त तात्या नाही म्हणतायत म्हणून ते येऊ शकत नाही. अरे अरे पण तात्या जर नाहीच म्हणतायत तर कसं आणणार ना आपण काऊला? मला माहित नाही, पण मी काकूंना घेऊन येतो. हॅलो हॅलो, तुम्ही गेला नाहीत तुम्ही अजून? नाही, हॉटेलवर गेलो होतो पण रूम नाही मिळाली. आणि या गावात माझं एक हक्काचं घर आहे, पण त्यांनी मला बाहेर काढलं. सॉरी हो, पण तात्या नाही ऐकणार. मला परत मुंबईला यायला नाही जमणार. कारण जे काही झालं त्याचा तात्यांनी एवढा धसका घेतलाय ना की मला ते गुहागरचं बाहेरही कुठे पाठवतील असं वाटत नाही. मला मान्य आहे मी तुमचे पैसे देणं लागते. मागच्या वेळी आपण जेव्हा गुहागर मध्ये आलो होतो तेव्हा घर भाड्याचे पैसे तुम्ही मला मदत म्हणून दिले होते. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय की मी इथे तुमच्याकडून पैसे न्यायला आलोय? काय बोलताय हो? पैशांपेक्षा पण असं काहीतरी आहे जे तुम्ही आयुष्यात आल्यावर मला आणि माहेरच्या चहाला मिळत होतं, ते न्यायला आलोय मी इथे. विषय असा आहे ना की तात्या खरंच नाही ऐकणार. काकू प्लीज एकदा तात्यांशी बोलून तर बघा. काय बोलायचंय? ते काय बोलायचं असेल ना ते घरी येऊन बोला.
चला घरी चला.